साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। कालचा आपला कोणता विषय होता? अदिन्नादान वीरमणी सिक्खापदम समादयामि। दुसरं शील। आज तिसऱ्या शिलाचा अभ्यास करूया। कोणतं शील आहे? कामे सुमिच्छाचारा वीरमणी सिक्खापदम समादयामि। तर आज आपण या कामे सुमिच्छाचारा, कामे सु मे इच्छा, काम वासनेची इच्छा मनामध्ये बार बार उत्पन्न होणे आणि त्याने आपल्या मनावर होणारा आघात आणि त्यापासून होणारा परिणाम कृती, यामुळे आपलं शील खंडित होतो। प्रेम, करुणा, वासना यावर भगवान बुद्धाची वाणी, एक प्रवचन आहे। ते कशा प्रकारे मनुष्य हा आपलं अहित करतो आणि यामुळे आपला निर्वाण मार्ग बंद होतो, यावर एक बौद्ध भिक्खू रस्त्याने जात होता। तो भिक्खू युवा तरुण होता। त्याचं शरीर सुंदर होतं। एका नगरवधूने त्याला रस्त्याने जाताना पाहिलं आणि पाहिल्यावर त्या भिक्षूवर मोहित झाली। तेव्हा त्या दिवसामध्ये नगरवधूचा खूप सन्मान होता। जो आपण समजतो त्या प्रकारे तुच्छ भावनेने त्या नगरवधूला पाहिल्या जात नव्हतं। सन्मानपूर्वक समाजामध्ये तिला आदरपूर्वक पाहिल्या जात होतं, जाणल्या जात होतं। या प्रकारे ती समाजामध्ये एक तिची प्रतिष्ठा होती। तर ती युवती सुद्धा मगध बिहार राज्यामध्ये सर्वात सुंदर युवती होती। ती त्या नगरवधूच्या रूपामध्ये सर्व मनुष्य, तरुण मुलं तिला पसंत करत होते। ती सर्वांना आवडत होती। त्यावेळेस असा नियम होता, नगरवधूचा चुनाव केला जात होता, निवडल्या जात। आणि नगरवधू आपल्याला त्यावेळेस गौरवान्वित अनुभव करत होती।
तिचा गौरव होत आहे अशा प्रकारे ती अनुभव करत होती की आमचा सन्मान होतो। तेव्हा ती नगरवधू जशी आजच्या युगामध्ये आपण त्याला एक खराब शब्द देतो वेश्या म्हणून, या प्रकारे तिला हीन मानल्या जात नव्हतं। या शब्दानुसार तिला हीन मानल्या जात नव्हतं, नीच मानल्या जात नव्हतं, तिला गौरव होता। त्या समयाला एक मान्यता होती, रूपवान एक सुंदर स्त्री एक व्यक्ती, ती व्यक्ती नाही, ती व्यक्ती नसावी याकरिता की तिला पत्नी बनता कामा नये, कोणी बनू देऊ नये। अशी जे सुंदर स्त्री किंवा मुलगी असायची ती अनेक लोकांना आवडायची, तेव्हा ते कोणीही तिला कुणाचीही पत्नी बनू देत नव्हते। अशा वेळेस इतकी सुंदर स्त्री सर्वांना आवडत होती, तर त्यांना सर्वांना वाटत होतं की एकाची जर झाली तर ती एकाची पत्नी होईल, आणि नगरवधू झाली तर गावातल्या सर्वच लोकांची ती पत्नी म्हणून किंवा तिच्याकडे जाणारे लोक जातात, नगरवधू म्हणून तिच्याकडे जातात। तेव्हा ही नगरवधू होती आणि तिने आपल्या महालाच्या खाली झाकून पाहिले। तिने नगरवधू होती, तिला एक मोठा महाल होता, तिचा समाजामध्ये सन्मान होता आणि तिला चांगल्या नजरेने लोक पाहत होते। अशा वेळेस तिने तिची नजर खाली गेली महालाच्या, त्या महालाच्या खाली एक तरुण, सुंदर दिसायला सुंदर आणि तरुण भिक्षू रस्त्याने जात होता, शांत मुद्रेमध्ये चालत होता। तेव्हा त्याची शांत मुद्रा पाहून ती मोहित झाली, ती खाली उतरली धावत धावत आणि भिक्षूच्या मागे मागे जाऊ लागली। भिक्षूचं चिवर पकडून ती चालू लागली, भिक्षूचं चिवर पकडलं तिने आणि त्याच्या मागे मागे चालू लागली। तेव्हा ती म्हणाली त्या भंतेला, थांबा भंते, थांबा, माझ्या महालावर मोठे मोठे सम्राट येतात, मला भेट देऊन जातात, पण सर्वांना मी मिळत नसतो। मला भेटायला मोठे मोठे सम्राट येतात, राजे महाराजे येतात, पण मी काही कुणाला, ज्याला भेटायचं त्यालाच भेटतो, कुणाला भेटत नसतो। पण आज पहिली संधी तुम्हाला मी देत आहे, तुम्हाला भेटण्याची। मी कुणाच्या तरी द्वारावर आलेली आहे, आतापर्यंत सर्व लोक राजे महाराजे माझ्या द्वारावर आलेले, पण आज मात्र मी तुमच्या द्वारावर आली। तुम्ही आज रात्रभर माझ्या महालामध्ये थांबा। भिक्खू शीलवान होता, तो जागृत होता, तो हे सर्व काही जाणत होता की याचे परिणाम मला काय भोगायला येणार आहे। कारण जागृत तो असतो जो अनंत अवस्था याने प्राप्त केलेली आहे। अशा प्रकारे तो जाणतो यापासून काय हानी होतो। तो जाणत होता की तृष्णेने काय हानी होतो। तो भिक्षू हे जाणत होता की या तृष्णेमुळे माझी किती हानी होणार आहे, काय हानी होणार आहे। तर तो जीवन मुक्तीच्या मार्गावर आरूढ होता, जो मुक्तीचा मार्ग निर्वाण सुख आहे त्या निर्वाणाच्या मार्गावर आरूढ असणारा भिक्षू होता।
संसारामधले जे लुभवणारे आकर्षणाने जे संसारामध्ये जे मनाला आकर्षित करणारे लुभवणारे काही दृश्य असतात त्यापासून मी कधीही आपल्या मार्गावरून डगमगणार नाही, अशा प्रकारे तो मुक्तीच्या मार्गावर होता की तो कितीही प्रयत्न केले तरी तो न डगमगणारा होता आणि त्याला कोणीही डगमगवू शकत नव्हता। तो निर्वाण मार्गावर आरूढ होता। त्याच्या मनामध्ये करुणा जागली। त्या नगर वधूच्या विषयी त्या बंतेच्या मनामध्ये करुणा जागली आणि त्या नगर वधूवर पाहून त्या नगर वधूकडे पाहून त्या भिक्षूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। त्या नगर वधूकडे भिक्षूने पाहिलं आणि त्याच्या डोळ्याला धारा लागल्या, अश्रू आले। आश्चर्यजनक अनुभव होता। असं तर कधी होत नाही, आकर्षित होतात लोक, परंतु त्या बंतेने तिच्याकडे पाहिल्याबरोबर डोळ्याला आपोआप धारा लागल्या। तो वेगळा अनुभव होता। त्या नगरवधूकरिता तिने विचारले, तिच्याविषयी त्या बंतेला तिने विचारले की भिक्खू, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का आले? माझ्याकडे पाहिल्यावर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का आले? भिक्खूने म्हटले, भगिनी, बहीण, याकरिता की तू जे मागत आहे ते मागण्यासारखं पण नाही। तू जे मागणी करत आहे ते मागण्यासारखं पण नाही। तुझ्या अज्ञानामुळे, तुझं जे हे अज्ञान आहे तुला अंधकारामध्ये घेऊन जाणार आहे। तुझ्या या जीवनाच्या अंधकाराला पाहून मला दुःख होत आहे। त्यांनी तिचं भविष्य पाहिलं, हिच्यासोबत काय होणार आहे, ही कशी आपल्या जीवनातून उठणार आहे, सर्व भविष्य त्या बंधेला दिसलं तिच्याकडे पाहिल्यावर, म्हणून डोळ्याला अश्रू आले आणि म्हणतात की तुझ्या या अंधाऱ्या जीवनाकडे पाहून मला दुःख होत आहे। बहन, आज तर तू युवा आहे, तू आज युवा आहे, तरुण आहे, सुंदर आहे। आज तुझ्या घरी अनेक लोकांची रांग लागते, कशामुळे? तरुण आहे म्हणून, दिसायला सुंदर आहे म्हणून। तुझ्या घरी मी जरी नाही आलो, मी जरी नाही थांबलो तरी तू काहीही गमावणार नाही। मी जरी तुझ्या घरी थांबलो नाही आज रात्रभर तरी तुझं काही नुकसान होणार नाही आहे। नगरामध्ये असे भरपूर मुलं आहे, तरुण आहे, जे तुझ्या जवळ थांबण्यासाठी तयार आहे, तुझ्या घरी यायला तयार आहे। पण जेव्हा कोणी तुझ्या द्वारावर येणार नाही, जेव्हा ही वेळ येणार की तुझ्या द्वारावर कोणीच येणार नाही, त्यावेळेस मी येणार। त्या बंतेने काय सांगितलं, आता तू तरुण आहे, दिसायला सुंदर आहे, मी जरी नाही आलो आता तुझ्या घरी, मुक्काम नाही केला ना आलो नाही तरी काही तुला फरक पडणार नाही, तुझं काही नुकसान होणार नाही। तुझ्या घरी येणाऱ्याची लाईन लागते, तरुण भरपूर आहे, तुझ्या घरी येऊ शकतात, मुक्काम करू शकतात। पण ज्या दिवशी तुझ्या घरी येणं बंद होईल सर्व लोकांचं, त्या दिवशी मी येईल। ते बंतेजी तिला समजवतात की त्या दिवशी मी येणार।
हे माझं वचन आहे. मी निश्चित तुझ्या दारावर दिसणार. त्या दिवशी मला मनाई करू नकोस की माझ्या घरी येऊ नका अशी म्हणू नको. मी जरूर येणार. निश्चित वचन दिलेलं आहे तुला. तुझ्या दारावर मी निश्चित येणार. केव्हा येणार? जेव्हा तुझ्या दारावर कुणीच येणार नाही तेव्हा येणार. आता तुला माझी जरूरत अजिबात नाही आहे, कारण तुझ्याजवळ तारुण्य आहे आणि सुंदरता आहे. त्यामुळे माझी जरूरत तुला आता नाही आहे. पण मी येणार, निश्चित येणार. पण केव्हा? जेव्हा तुझ्या दारावर कुणीही तुझ्याकडे ढुंकून पाहणार नाही, येणार नाही, त्यावेळेस मात्र माझी गरजही पडणार आणि मी निश्चित येणार. मी असे वचन देतो. पण ज्या दिवशी कोणी नसेल त्या दिवशी फक्त मी असेल. तुझ्या दारावर ज्या दिवशी कोणी नसेल त्या दिवशी फक्त मी असेल. मीच येणार. मला पण तुझ्यावर प्रेम आहे. काय म्हणतो तो? मला पण तुझ्यावर प्रेम आहे. पण त्या प्रेमाकरिता तुला प्रतीक्षा करावा लागेल. आता ते कोणतं प्रेम आहे शेवटी कळेल. आणि का जाणार आहे त्याचाही उलगडा शेवटी होणार. प्रेमासाठी प्रतीक्षा करू शकतं का? तेव्हा त्या नगरवधूला समजवले. तिच्या समजमध्ये काही येत नव्हतं की तुम्ही काय बोलत आहे, कसं बोलत आहे, काय समजत नव्हतं तिला. त्यांची भाषा समजतच नव्हती. तिची भाषा वेगळी होती. तिला तिच्या भाषेत तिच्या भाषेमध्ये समजून द्यायला पाहिजे होतं, पण भंतेची भाषा वेगळी होती, तिला समजण्याच्या बाहेरची होती. ती तर वेगळीच भाषा समजत होती. यामुळे तिच्या काही समजमध्ये ते आलं नाही, तिला काही समजलं नाही. तिला काही समजमध्ये आलेलं नाही. तेव्हा ती वासनेमुळे वशीभूत होती. वासनेच्या वशीभूत होती. तिच्या मनामध्ये पुऱ्या वासना भरलेल्या होत्या. वासनेमध्ये ती आंधळी झाली होती. दुसरं काही तिच्या मनात दिसत नव्हतं. तिला काही समजू शकत नव्हतं. म्हणून ती काही समजू शकत नव्हती. कारण करुणेच्या जवळ नवीन दृष्टी असते. करुणेजवळ दृष्टी असते आणि तिच्याजवळ काही दृष्टी नव्हती. जिथे करुणा असते त्या करुणेजवळ नवीन दृष्टी असते. वासनेजवळ कोणत्याही प्रकारची दृष्टी नसते. एकच दृष्टी असते आणि ती आंधळी झालेली असते. त्यामुळे जिथे करुणा आहे तिथे नवीन दृष्टी असते आणि जिथे वासना आहे तिथे दृष्टी नसते. डोळेही नसतात. मनुष्य आंधळा झालेला असतो. आणि पुढे भंतेजी आपल्या मार्गावर चालायला लागली. 20 वर्ष होऊन गेले. हळूहळू तिच्या जीवनातले 20 वर्ष निघून गेले. त्यानंतर एका अंधाऱ्या रात्री, दिवस होता अमावस्येचा. अंधारी रात्र होती, दिवस अमावस्याची होते. अमावस्याचा होता तेव्हा एक स्त्री नगराच्या बाहेर खूप तडपत होती. अंधारी रात्र होती, अमावस्येची रात्र होती. एक स्त्री नगराच्या बाहेर भयानक तडपत होती. कारण नगरातल्या लोकांनी तिला बाहेर फेकून दिलेले होते.
एक स्त्री गावाच्या बाहेर अमावस्येच्या दिवशी अंधारामध्ये तडफडत होती, कारण तिला गावातल्या लोकांनी बाहेर फेकून दिले होते. तिला खूप पूर्ण शरीरभर कोड झाली होती. कोड समजते ना, शरीरावर पांढरी पांढरी पूर्ण कोड झालेली होती. आणि जिच्या अंगावर ते कोड झालेली होती ती कोण होती? ती नगरवधू होती, जिच्यावर 101 लोक असे मरत होते, लाईन लावत होते. तीच ती अंधारा रात्री लोकांनी कोड झाली म्हणून फेकून दिली तिला. नगरवधू होती, जिच्या द्वारावर सम्राट दस्तक देत होते, राजे महाराजे लाईन लागत होती. नगरातले सारे युवा तरुण तिचं प्रेम प्राप्त करण्याकरिता एकामेकासोबत झगडत होते, लढाई करत होते. वासनेच्या तृप्तीकरिता ते झगडे करत होते. आता तिचं शरीर तिच्या दारावर कोणी दस्तक देण्यालायक राहिलेलं नाही. तिचं शरीर काय आता अनेक लोक येईन आणि रांग लागेल तिच्या दारावर असं राहिलेलं नव्हतं. आणि म्हणून तिच्या दारावर कोणीही येणारा शिल्लक राहिला नाही. सर्व लोकांची लाईन आता संपली. भंतीजीने काय म्हणलं होतं की ज्या दिवशी तुझ्या दारावर लोकांचं येणं बंद होईल त्या दिवशी मी निश्चित येणार, हे माझं वचन आहे. दिलं होतं ना वचन. आता भंतीजीची गरज आहे. केव्हा? जेव्हा तिचं पूर्ण अंग कोडीनं भरलेलं आहे, शरीरातून पाणी पाणी निघत आहे आणि तडफडत आहे, गाववाल्याने फेकून दिलं. आता तिला गरज आहे भंतीजीची. तेव्हा अजिबात गरज नव्हती, कारण तिच्याजवळ तारुण्याचा मद होता आणि वासनेची धुंदी होती. त्यामुळे तिला भंतीजीची गरज नव्हती. म्हणून भंतीजी म्हणतात, माझी आता तुला गरज अजिबात नाही बहीण. भगिनी, माझी गरज तुला आता नाही आहे. तुला गरज पडेल त्यावेळेस मी निश्चित हजर राहणार. तू असं समजू नको की मी वचन दिलेलं खोटं ठरणार नाही. तर आता तिच्या शरीरातून काय होत आहे? दुर्गंध निघत आहे आणि वास मारत आहे. पूर्ण पाणी निघत आहे आणि वास मारत आहे. तेव्हा तोच बौद्ध भिक्षू आला त्या ठिकाणी. तेच भंतेजी आली आणि त्या अंधेरी रात्रीमध्ये फक्त एक भिक्खू तिच्या डोक्याच्या बाजूला बसलेला आहे. ती तडफडत आहे आणि पडून आहे. आणि तेव्हा तिच्या डोक्याच्या बाजूला तोच भिक्षू अंधारामध्ये बसून आहे. तेव्हा तिच्या जवळ ती बेहोश पडलेली आहे. कोणी विचारायला नाही, कोणी सेवा करायला नाही, कोणी काहीच मदत करायला नाही. अशा वेळेस ते भंतेजी तिच्या बाजूला बसून आहे आणि ती बेहोश पडलेली आहे. मधामधामध्ये थोडा थोडासा तिला होश येत आहे, सजग होत आहे आणि पुन्हा बेहोश होत आहे. इतक्या खराब अवस्थेमध्ये तिची दशा, जिच्या मागे 101 असे राजे महाराजे लाईन लावत होते. काय दशा झाली शरीराची? कशामुळे? वासना धुंदीमुळे आणि त्या रूपाच्या अहंकारामुळे. तेव्हा भिक्षू म्हणतो तिला, तो भिक्खू बोलतो, तिच्यासोबत संवाद करतो की ऐक भगिनी, ऐक, मी आलो आहे. तुला मी वचन दिलं होतं की मी येणार. मी आलो आहे. आता तुझ्या दारावर कोणतीही भीड दिसत नाही, गर्दी दिसत नाही. मी आलो आता. तुला चाहणारा, तुझ्यावर प्रेम करणारा आता आलो आहे.
तुझे जेवढे चाहणारे होते तेवढेही गेलेले आहे, एकही शिल्लक राहिलेला नाही. फक्त मी आणि तू आता इथे आहे. तुला आता पण मी चाहतो, तेव्हा पण चाहत होतो आणि आता पण चाहतो. आणि मी तुला काहीतरी देऊ इच्छितो. तेव्हा माझ्या कोणत्याही याची तुला गरज नव्हती, पण आता मी तुला काही देऊ इच्छितो. जे मी तुला देणार ते तुझं पुरं जीवन तृप्त करणार. मी जे काही तुला देणार ते पुरी तुझ्या जीवनाची तृप्ती होणार, असं तुला काहीतरी देणार. तुला पूर्ण तृप्तीने भरून टाकणार. त्या दिवशी जेव्हा तुला भेटलो होतो मी, त्या दिवशी तू मागत होती, पण त्या दिवशी तू घेण्याच्या लायकीची नव्हती. कारण त्या दिवशी तू वासनाधुंद होती, तेव्हा तू घेऊ शकत नव्हती. म्हणून ते वेळ निघून गेली. आता तू घेण्याच्या लायक आहे. जे मी देऊ इच्छितो तेव्हाही देऊ इच्छित होतो, पण तू तेव्हा घेण्याच्या लायकीची नव्हती. आता जेव्हा तू यावेळेस तुला आवश्यकता आहे त्याच वेळेस मी आलो आणि तुला ते देऊ इच्छितो की तुला पुऱ्या जीवनाची तृप्ती मिळेल, संतुष्टी मिळेल. ते आता देऊ इच्छितो जे तू पूर्वी मागत होती. आणि ते मी, आणि ज्यावेळेस तू मागत होती त्यावेळेस मला जे तू मागत होती त्यावेळेस ते देण्याच्या योग्य मी नव्हतो. माझ्यात ती योग्यता नव्हती. आता जे तुला पाहिजे आहे ते देण्याच्या योग्यता आहे, म्हणून मी तुला आज देऊ इच्छितो. त्या भिक्षूने त्या दुखी, एकदम कुरूप झालेली, शरीराने पूर्ण खराब झालेली, कुरूप झालेली, रोगग्रस्त नगरवधूला उपदेश दिला. जे मनाला तृप्त करणारा आहे असा उपदेश दिला. आणि ते ऐकत राहिली, समजून घेतलं, समजू लागली, ती जागृत झाली. ती जेव्हा ते बंदेजी आले आणि त्यांनी सांगितलं मी आलो, तेव्हा ती म्हणाली की जेव्हा माझ्यामध्ये सुंदरता होती, तारुण्य होतं, सर्व गोष्टी होत्या, तेव्हा तर नाही आले. जेव्हा मला आवश्यकता होती तेव्हा तर नाही आले, आणि आता काय फायदा. तेव्हा बंदेजी म्हणाले, भगिनी तुला गरज तेव्हा नव्हतीच, माझी गरज तेव्हा नव्हतीच, आत्ता तुला माझी गरज आहे म्हणून मी आलो. तू तेव्हा जे मागत होती ते तेव्हा मी देऊ शकत नव्हतो, आता मात्र तुला जे द्यायचं आहे ते तुला तृप्त करणार असं देतो. रोगग्रस्त असणारी ते नगरवधू तिला उपदेश दिला, ऐकवला, आणि ते ऐकतच राहिली आणि समजून घेतला. आणि समजून लवकरात लवकर ते होशमध्ये आली, जागृत झाली आणि धम्मतरंगाने एकदम प्रसन्न झाली. पूर्ण धम्मतरंग तिच्या शरीरात पसरायला लागले आणि ती म्हणाली मी आता धन्य झाली, आता धन्य झाली. आता मला बुद्धाची शरण पाहिजे, मला धम्माची शरण पाहिजे, मला संघाची शरण पाहिजे, मला 3 रत्नाला शरण यायचं आहे. खरा जीवनाचा अर्थ मला आता कळला की तारुण्याच्या मधामध्ये मनुष्य काय काय करतो, किती खेळ खेळतो आणि आपल्या जीवनाचा सत्यानाश करतो, पण धर्म ग्रहण करत नाही. कारण त्याला तारुण्याचा मद असतो, सौंदर्याचा अहंकार असतो, त्यावेळेस त्याला धर्माची आवश्यकता वाटत नाही. अशा वेळेस बंतेजी धावून गेले की भगिनी मी आलो, मी तुला वचन दिलं होतं, पूर्ण पडून आहे एका झाडाखाली, शरीरातून पूर्ण पाणी निघत आहे, फोड झालेली आहे, पोट झालेली आहे, पूर्ण शरीर खराब झालं. अशा वेळेस बंतेजी म्हणतात की हे आहे माझं प्रेम, धर्म वाटणे, धर्मावर आरूढ करणे, हे आहे माझं तुला प्रेम. हेच प्रेम तेव्हाही केलं मी तुझ्यावर, दया आली, अश्रू आले,
तुझं पुढचं भविष्य पाहून तेव्हाच पाहिलं होतं असं असं होणार आहे हिच्यासोबत. म्हणून बंदीजी म्हणणं वचन दिलं की निश्चित येणार, तेव्हा तुला माझी गरज राहणार, सध्या तुला गरज नाही आहे. म्हणून आता गरज आहे. तेव्हा आले आणि तिला धर्म दिला आणि तिला त्याच रात्री दीक्षित केलं, धर्माच्या या क्षेत्रामध्ये दीक्षित केलं. ती भिकुनी झाली आणि शेवटी तिने निर्वाणही प्राप्त केले, मुक्तही झाली, अनंत झाली. निर्वाण प्राप्त करून संसारामधून ती आपल्या देह आपल्या मनानुसार त्यागला. धन्य आहे ते बौद्ध भिक्षू ज्यांनी कामतृष्णेवर विजय प्राप्त करून करुणेने त्या नगरवधूवर करुणा केली आणि तिला धम्मपथावर घेऊन आले. त्या नगरवधूचे कल्याण झाले. धन्य आहे ते भिक्षू जे त्या नगरवधूवर करुणा केली आणि तृष्णेवर विजय प्राप्त करायला लावला आणि करुणा करून नगरवधूला धर्मपथावर आरूढ केलं आणि तिचं कल्याण केलं. हा बोध, या प्रकारची बोध कथा आहे. ही बोध घेण्यालायक कथा आहे ना. ते आपल्याला बोध घेता येते नाही याच्यातून की तारुण्यामध्ये आपण काय करतो, ना मायबापाचं ऐकत, ना भावाबनाचं ऐकत, ना काही कोणी कोणाचं ना, धुंदी नशा चढलेली राहते तारुण्याची, सौंदर्याची आणि वासनेची, त्यामध्ये काहीही करायला तयार असतो. तेव्हा ही कथा अनुकरणीय आहे, जीवनामध्ये आचरणात आणण्याच्या लायकीची आहे. आजच्या वासनेने भरलेल्या संसारामध्ये अत्यंत आवश्यक प्रवचन आहे. वासनेनं भरलेल्या जगामध्ये या प्रकारच्या प्रवचनाची आज या पिढीला गरज आहे, नितांत गरज आहे. भगवान बुद्धाने म्हटले, म्हणून कामे सुमिच्छाचारा वेनमनी, हे सील पालन करणाऱ्या व्यक्ती अनेक अनिष्ट या गंदगीतून बचाव करतो, स्वतःचा बचाव करतो, या आपत्तीपासून आपला स्वतःचा बचाव करतो, रक्षण करतो. तर अशा प्रकारे कामे सुमिच्छाचारा वेरमणी, या काम वासनेच्या अनाचारापासून आपण अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो आणि केली पाहिजे. त्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण हे काम वासना कशी आहे, मनुष्याला धर्माकडे वळू देत नाही, शील पालन करू देत नाही, आपलं बल वाढू देत नाही. तर या वासनेमुळे मनुष्य अंधा होतो, आंधळा होतो आणि तो मार्ग भुलून जातो जो कल्याणाचा आहे, आणि जे आपल्या अहिताच्या मार्गाचा स्वीकार करतो आणि पूर्ण तारुण्य व्यर्थ मार्गात गमवतो. असं होता कामा नये. म्हणून ही कहाणी आपल्याला सजग करते आणि ही परिस्थिती कोणावरही येऊ शकते. तारुण्याचा मत जर वाया घालवला तर निश्चितच आपलं म्हातारपणामध्ये सुरकुत्या पडते, शरीर एकदम गळून जाते, लोंबते पूर्ण मांस, आणि तेव्हा धुकूनही पाहत नाही. जे लोक धावू धावू आपल्याकडे येत होते, आपल्या सौंदर्याची तारीफ करत होते, दुनियाभराची प्रशंसा करत होते, नाना तऱ्हेच्या उपमा देत होते, एकही धुंकून पाहत नाही. जेव्हा शरीर या प्रकारे ते पूर्ण जीर्णतेकडे जाते, जर्जर होते, तेव्हा कुत्रही धुंकून पाहत नाही. जे कुत्रे भुकत होते, रस्त्यानं चालताना टांगटिंग करत होते, काही नाही काहीतरी बोलत होते, तो कुत्रासुद्धा भुंकून पाहत नाही. त्यावेळेस जेव्हा परिस्थिती बदलते, आणि म्हणून आपण आपला जो शरीरातला जो मद आहे, अन्नापासून उत्पन्न होणारी एनर्जी आहे, व्यर्थ मार्गात घालवण्यापेक्षा आपण आपल्या शीलाला मजबूत करण्यासाठी आणि आपल्या सुगतीकरता जर लावली तर निश्चितच आपलं मंगल होईल. तर अशा प्रकारे सर्वांचं मंगल हो, सर्वांच्या जीवनामध्ये हा धम्म उतरवता यावा आणि यात आपल्या कल्याण करून घेता यावं, आपल्या मनाला संयमित करता यावं आणि योग्य मार्गाने वळवता यावं, त्याला वळण लावता यावं, अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व दुःखातून भयातून या वासनेतून मुक्त हो, अशी मंगलाची कामना.
जे आतापर्यंत आपण पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, बुद्ध धम्म संघाच्या गुणाची पूजा करून, सातही सम्यक संबुद्धाची पूजा करून, वज्रासनाची पूजा करून, 7 निमित्ताची पूजा करून, बोधिवृक्ष वंदना करून, चैत्य वंदना करून, सुत्तपठण करून, अरंताची वंदना करून, धम्मश्रवण करून जे काही महान पुण्याचा संचय केलेला आहे, हे पुण्यकर्म सर्वप्रथम आपण चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करूया। या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो, बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, या सर्वांपर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो। या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो, त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो, ते बुद्ध शासनामध्ये राहतो, त्यांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। संपूर्ण विश्वातील दृश्य अदृश्य प्राणी मात्राविषयी मंगलमैत्री करूया। आपल्या कुळातील जे कालगत झालेले लोक आहे, मरण पावलेले, त्यांच्या प्रती सुगतीची कामना करून या पुण्यामध्ये सहभागी करून पुण्यानुमोदन करूया।